भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांना मला विचारायचं आहे। तुषारजी, एका बाजूला धार्मिक सलोखा कायम राहावा, येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होताना दिसतात, त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष इव्हन माध्यम यांनी देखील या संदर्भामध्ये कुठलाही सलोखा बिघडू नये यासाठी काय प्रयत्न करायला हवे असं मला वाटतं की मग येत्या काळामध्ये अशा प्रकारची वक्तव्य सातत्याने आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील? तुषारजी, हे बघा, राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, आपण सगळ्यांनी धार्मिक सलोखा हा पूर्णपणे पाळलाच पाहिजे। निश्चित। पण हे करत असताना आज मला सांगा, पवित्र वारीची परंपरा सुरू आहे आणि हे सुरू असताना वारी आणि नमाज हे जोडलं कुणी? वारीत लाखो लोक रस्त्याने चालतात तेव्हा ट्रॅफिक जाम होत नाही का? आणि मग आमच्या नमाजला लोक बाहेर आले की मग मात्र पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात। हे जोडणारे कोण आहे? आणि म्हणून माझं म्हणणं आहे की वारी ही एका धर्माची नाही, ही महाराष्ट्र धर्माचं लक्षण आहे। वारी हे महाराष्ट्र धर्माचं वैभव आहे आणि म्हणून अशा पवित्र वारीला नमाजशी जोडण्याचं, धार्मिक अंग देण्याचं काही एक गरज नव्हती। अबू आझमींना मी पुन्हा एकदा सांगतो की याच्यानी फक्त वारकरी नाही, सबंध महाराष्ट्र तुमच्या या वक्तव्यामुळे दुखावला गेलाय आणि त्याची जबाबदारी अबू आझमींची आहे। आज 288 आमदारांपैकी एक आमदार तुम्ही आहात आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचं वैभव असलेल्या, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या परंपरेविषयी तुम्ही असं अभद्र वक्तव्य केलंय आणि म्हणून माझा या ठिकाणी पुन्हा ठणकावून सांगणं आहे की तुम्ही माफी मागितलीच पाहिजे। होय, माझ्याकडनं तुलना झालेली आहे, वारीची तुलना मी कोणत्याही एका धर्माच्या प्रार्थनेशी करायला नको होती, दुर्दैवाने ती तुमच्याकडनं झाली आहे आणि याच्यातनं जो महाराष्ट्राचा अपमान झालाय, महाराष्ट्राच्या सश्रद्ध लोकांची भावना दुखावली गेली आहे, त्याच्याबद्दल माफी मागावी आणि विषय संपवावा। बरं अबू आझमीजी, जर माफीची मागणी येत्या काळामध्ये वाढत गेली तर तुमचा पवित्रा काय असेल? तुम्ही काय करणार आहात? माफी मागणार की नाही? सुरूच ठेवायची असेल तर पुन्हा पुन्हा ते बोलतायत। तुषारजी, मी नक्कीच त्यांना आपला प्रश्न विचारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।